सामना सुरुवात होते. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ करतोय सुजितचा जय हनुमान आणि चतुर्थ क्रमांकाचे निवड झाले जय सॉरी कांदे प्रसन्न संघ विनयजी कलमगुटे यांचा असेल. अंतिम फेरीसाठी निवड असलेली द्वितीय क्रमांकाची निवड असेल रामा स्ट्राईकला नाही स्ट्राईकला आहे. आधी पहिल्या चेंडू वर्षाचा मारा केला सुरत प्रकारे केला चेंडूला आणि एअर थ्रो म्हणावा लागेल. टोटल धावा संघाचे 4 डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 4 धावा फुल लाईटची सुद्धा सोय करण्यात आली. हॅलो 4 धावा. सामन्याला सुरुवात करायची ओमी सर विलंब होते. पुढील चेंडू प्रशांत याचा रामासाठी पाहूया कशा प्रकारे यॉर्करवरील चेंडू होता बॅटच्या स्वरूपात एका पूर्ण केले. धावसंख्या होते बिनबद 5 आणि एकमेव संघाची तिथे सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. वर्षाच्याकडे पुढील चेंडू वर्षाचा मारा केला आधी कशा प्रकारे बॉलचं समालोचन करतोय बचावचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नितीन याच्याकडून एक धाव पूर्ण केले. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या होते 6 बिनबाद 6 2025-26 लाजूमध्ये प्रीमियर लीग आयोजित पर्व 3रं आयोजन करते लाजू ताकारीवाडी. तसेच पुढील चेंडू रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह प्रेक्षक होते. युट्यूब लाईव्ह द्वारे मॅच दाखवण्यात येते. या चेंडूवरती 3 धाव पूर्ण केले. धावसंख्येत 3 भर पडते. सुशांताचा वारा मैदानामध्ये होते. धावसंख्या होते 9 पुढील चेंडू मारा केला आधी एक धाव पूर्ण केले आधी आणि धावसंख्या होते 10. शेवटचं पहिलं षटक प्रगती पथावरती. हॅलो 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 पुढील चेंडू वर्षाचा मारा केला रामा नष्ट आधी सुरेख शॉट. चेंडू तिथे दिसत नाही. लाईनमॅननी सर्वांनी लाईनवरती उभं राहायचं. कुणी मैदानात जायचं नाही. 6 धावा 1 षटकाचा सामना होता समाप्त झालाय. धावसंख्या होते 16. 17 धावांचं आव्हान ठेवले. कंपल्सरी सामना चेस राहील माऊलीवर संघासमोर. 17 धावांचं आव्हान ठेवलंय. आयोजकांनी लायमन पाठवायचा अंतिम फेरीचा सामना असेल. सुरेख प्रकारे मॅच येते. सामने रंगले. सर्वांनी लाईन वरती उभं राहायचंय. विश्वनाथजी गोतर कुठे असतील त्यांनी सुद्धा पॅव्हलियन मध्ये यायचंय. 17 कंपल्सरीचे 17 धावा कराव्या लागतील. 16 आणि एकविरा संघाचे धावा झाले. 17 धावा कराव्या लागतील 7 चेंडू मध्ये. स्ट्राईकला पर्शन नॉन स्ट्राईकला बनवून जे पहिलं षटक घेऊन येतो राणा. तसेच गाडीमधील कुठे ग्रामस्थ असतील तर त्यांनी पॅव्हलियन मध्ये आसपास ते होऊन घ्यायचं. सामने संपल्यानंतर लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाला सुरुवात होईल. तत्पूर्वी सर्व गावातील मान्यवर गावकरी असतील कारभारी असतील सर्वांनी व्यासपीठावरती आसनपीठ व्हायचंय. सामना सुरुवात होतो. विश्वनाथजी गोताड रवीमध्ये यायचंय. सामना सुरुवात होतो. लावलंय रेडी
धावा संघाचे डॉट चिन्ह येतोय. खाली बसा समोरच्या खाली बसा. पुढील चेंडू रामाचा प्रशांतसाठी. खेळत होतो पंचांनी निर्णय द्यायचा आहे, कोणी बोलायचं नाही. पंच जो निर्णय देतील या अंधारामध्ये तो मान्य करावा लागेल दोन्ही टीम्सला. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सामना सुरुवात करायचे पंच ओमी सर आणि करण सर. अंधारामध्ये चालत असलेल्या फायनलचा अंतिम फेरीचा सामना असेल. पुढील चेंडू रामाच्या पैशासाठी थोड्या अंतरामध्ये विकी सर यांची निवड करण्यात आली. हॅलो सुरेख फटका मारला, खोटून काढला. सुरेख क्षेत्ररक्षण मारावं लागेल आणि धावत होतोय धनंजय. पहिला धक्का बसतोय मौर्य संघाला. धनंजयच्या स्वरूपात पहिला गडी बाद. हॅलो 2 या 10 संख्येवरती पहिला धक्का बसला आहे. त्याची जागा घेण्यासाठी जातोय एक विनय. पुढील चेंडू रामाचा स्ट्राईक आहे. वर्षा एक धडाकेबाज फलंदाज वर्षा. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अंतिम निर्णय असेल पंचांचा वाईट. एक डावे दोन पडते. सुरेख असं गाईड्स करते टीम माऊली वारीस आपल्या संघासाठी. पुढील चेंडू रामाचा मारा करत वर्षा. नॉन स्टेक विन आहे. पुन्हा जे ऑकलँड चेंडू होता एकदा पूर्ण केले. धावत होतोय वर्षाच्या स्वरूपात. दुसरा धक्का बसतोय. माऊली वारीस संघाला सलामीची जोडी तमूत करतोय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय कुणाल. धावा किती धावा संख्या होते 4. समीकरण बनलंय 2 चेंडू 13 धावा विजयासाठी माऊली वारीस संघाला. सामना कंपल्सरी चेस असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायचे. 2025-26करतोय आणि तिसऱ्या संघाचा चॅम्पियन ट्रॉफी विजेता संघ आणि एक विजय करतोय. तसेच द्वितीय क्रमांकाचा संघ करतोय माऊली वॉरियर्स. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचा संघ करतोय जयनवान सुजित गावकर यांचा आणि चतुर्थ क्रमांकाचा संघ करतोय गांधीबा प्रसन्न विनय करंबटे यांचा. यापुढील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विश्वनाथजी गोतार आपल्यासमोर करतील. थोड्याच वेळात बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास सुरुवात होईल.